संभाजी महाराजांना औरंगजेबाने ज्यावेळी पहिल्यांदा पाहिलं ना, औरंगजेब म्हणत होता, क्या यही है शिवाजी का शमशेर जंग शहजादा संभाजी, दिखने में बहुत खूबसूरत, हिम्मत का शेर। राजा जी मेरी बात मानो, आप अगर इस्लाम धर्म कबूल करोगे तो ये खुदा का बंदा आपको बड़ा नवाब बना देने को तैयार है म्हणाले। ऐकलं असतं त्यावेळेला, तात्पुरता धर्म स्वीकारला असता तर काही कुणी म्हटलं असतं का? युवराज होते राज्याचे, पण नाही हो, नाही। संभाजीराजे सांगतात, अरे हट औरंग्या, मला तुझा धर्म नको, देहाचे तुकडे करून घ्यायला मी तयार आहे, पण मी धर्म नाही बदलणार। औरंगजेब संतापला होता, म्हणाला होता, न मानेगा तो कुत्ते की मौत मर जाएगा, याद रख संभा। संभाजीराजे म्हणतात, अरे कुत्र्याचं मरण तू तरी पाहिलंयस का? त्याचं मरण पाहायला त्याच्या स्वामीनिष्ठतेचा आधी प्रत्यय घ्यावा लागतो। तुझी सगळी जिंदगी गेली भंड भितुरांच्या सहवासात, तू काय रे मला धर्मनिष्ठा किंवा स्वामीनिष्ठा शिकवणार? आणि अशा प्रसंगामध्ये तळपायाच्या आगमस्तकापर्यंत जात होते औरंगजेबाच्या। कवी कलश शेजारी होते। निष्ठा काय असावी, दृढता काय असावी मनाची, देहाची? कवी कलशांनी सांगावं संभाजीराजांना, राजाजी कविता सुनाऊं क्या? संभाजीराजे म्हणाले, कवि कलश, रायगढ़ के दरबार में आपकी कविता हमने सुनी है, आप औरंगजेब के सामने आपकी कविता हमें सुनाइए, जरूर पेश कीजिए। आणि कवि कलश सांगतात, राजाजी आपका तेज इतना चमक रहा है कि आपके तेज के सामने तू तप तेज निहार के तखत त्यजो औरंग। राजा तुझ्या तेजानी औरंगजेबाला कळेना बसावं की उठावं, ते फिरतंय इकडून तिकडून, घाबरून गेलाय तुला बघून। 20 माणसांनी लोखंडाचा साखळदंड लावला होता संभाजीराजांच्या देहाला, तरी इकडे 20 आणि इकडे 20, 40 माणसांना आवरत नव्हता माझा राजा। सूर्यगोलासारखा लालबुंद दिसत होता का? साहोनिया टाकी घाय पाषाण देवची झाला पाय। महाराज म्हणतात, हे देवत्व फुकाफुकी नाही प्राप्त झालं। आज एवढ्या वर्षानंतर, 400 शेकडो वर्षानंतर आम्ही त्यांना आठवतो। शिवाजी संभाजी म्हटलं तरी रक्त सळसळतं इथल्या तरुणाचं। ज्ञानोबा तुकोबा म्हटलं तरी भक्ती भावनेनं उद्रेक भरून येतो पूर आनंदाचा हृदयामध्ये। का हो? कारण हे देवत्व फुकाफुकी नाही प्राप्त झालं। महाराज म्हणतात, तयारीती दृढ मन करी साधाया कारण मोक्ष प्राप्तीचं, आपल्या ध्येय प्राप्तीचं साधन जर साध्य करायचं असेल, ते ध्येय जर गाठायचं असेल ना, तर आजच्या हिंदुस्थानातल्या प्रत्येक तरुणांनी, प्रत्येक धर्मनिष्ठानी, प्रत्येक देवनिष्ठानी, आता देवनिष्ठा कसली हो, आम्ही देव आहे की नाही इथनं आमची सुरुवात आहे। खरं सांगा, आम्ही उपास सुद्धा करतो, तो उपास कसा असतो आमचा? कसा असतो? उपास म्हटलं की आमच्या महिला वर्गाची आदल्या रात्री साबुदाणा भिजत घाला, ते शेंगदाण्याचं कूट तयार करून ठेवा, दुसऱ्या दिवशी ही एवढी मोठी खिचडी, वरीचा भात, त्याला शेंगदाण्याची आमटी मस्त फोडणी देऊन, बरं ती आमटी वरीच्या भाताला किती होता, सगळी खपते, किती वाट्या पोटात चाललंय याचं काही गणितच राहत नाही। आणि एक दिवस म्हणजे त्या दिवशी इतर दिवशींपेक्षा जास्त आम्ही खातो, म्हणून तर आपल्याकडे म्हण पडली, एकादशी दुप्पट खाशी। आणि एवढं सगळं गिळून जणू काही गिळलंच नाही असा चेहरा असतो दिवसभर। उपास आहे, उपास आहे, उपास आहे। कसला अध्यात्म आम्ही करतो, कशी भक्ती करतो? उपवास या शब्दाचा अर्थ उप आणि वास, भगवंताच्या जवळ। उप म्हणजे जवळ, वास म्हणजे वस्ती करणं, जवळ वस्ती करावी। या प्रयत्नांनी मग अध्यात्म सुद्धा आणि आमचा देशधर्माच्या प्रतीची निष्ठा सुद्धा, दृढता सुद्धा अशी दृढ असली पाहिजे, असं मन त्या ठिकाणी बांधलेलं असलं पाहिजे ना। तयारीती दृढ मन करी साधाया कारण। नामदेव महाराजांना पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती झाली, भगवंतांनी त्या क्षणाला जेवण करावं। इकडे धर्मनिष्ठ असलेल्या संभाजीराजांनी धर्मासाठी देहाचा त्याग करायला सिद्ध झाले। अनेक संतांची उदाहरण आपल्याला या बाबतीत देता येतात। तुकोबराय म्हणतात, मन पक्क ठेवूया, मन चंगा तो कटौती में गंगा असं म्हटलंय। मनाची शुद्धता, मनाची दृढता आणि या मनाची प्रसन्नता जर राहील तर वेगळी समाधी करायची गरज नाही, वेगळी समाधी लावायची गरज नाही। मनाची टिकणारी अखंड प्रसन्नता म्हणजे समाधी आहे। मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धी प्राप्त होतील, पण आमचं मन शुद्ध पाहिजे। बऱ्याचदा काय होतं, ते मन गढूळ असतं, मन अस्वच्छ असतं, त्यामुळे इतरांची वेदना आम्हाला बघवते, दुसऱ्याचं दुःख आम्हाला आवडतं, शेजाऱ्यांचं टोळ होऊ दे पण आमचं कल्याण होऊ दे, ही भावना। संतांकडून ही मनाची व्यापकता घ्यायची। माऊलींनी हे विश्वाची माझे घर हा सर्व व्यापक भाव मांडला। कुठं एकरभर जमीन खरेदी केली का हो ज्ञानोबांनी? म्हणजे आपण करू नका असं माझं म्हणणं नाही, पण ज्ञानोबांनी असं काही जमवून ठेवलं?
4-2 गुंठे जागा घेतली, एकरभर जमीन घेतली. नाही, माऊलीनं विचारलं काय तुम्ही असं काही केलं का? ज्ञानोबा म्हणतात नाही, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. हे विश्वची माझे घर, सगळं विश्व म्हणून आज ज्ञानोबांनी कुठं जमीन नसली घेतली तरी सुद्धा आज तुमच्या माझ्या प्रत्येक घरात माऊली आहेत. प्रत्येकाच्या घरात माऊलींचा फोटो आहे, त्याशिवाय घर नाही आमचं पूर्णत्वाला जात. प्रत्येकाच्या घरात ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आहे, फक्त ती गुंडाळून ठेवून दिली. हा विषय भाग वेगळा आहे. रोज हळदी कुंकू वाहतो, काढून वाचत नाही. पण मनाची दृढता जर असेल ना तर अध्यात्म सुद्धा आणि व्यवहार सुद्धा तितकाच उन्नत दिशेला आमचा जाऊ शकतो. देवत्वाच्या दिशेने आमचा प्रवास होऊ शकतो. तुकोबराय या प्रवासासाठी आम्हाला अजून समजावं याकरता उदाहरण देतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. टाकी घाई पाषाण देवची झाला पाहे, तयारी ती दृढ मन करी साधा या कारण. बाण शस्त्र साहोनी गोळी शूरा ठाव उंच स्थळी, तयारी ती दृढ मन करी साधा या कारण. बाण शस्त्र साहोनी गोळी. महाराज उदाहरण देतात एका शूराचं. आणि आपला मी म्हटलं तसं सातारा जिल्हा आहे. सातारा जिल्हा शूरांचा जिल्हा आहे, वीराचा जिल्हा आहे. सीमेवरती लढणारे अनेक जवान आपल्या साताऱ्यातूनच जातात. केव्हा कुठल्या क्षणी शत्रूची मर्मभेदी गोळी छाताडात घुसेल, मर्मभेद करून जाईल याचा भरोसा नसतो. पण सीमेवर तळहातावर प्राण घेऊन लढतात. महाराज त्यांना वंदन करतात. बाण शस्त्र साहोनी गोळी शूरा ठाव उंच स्थळी. म्हणून मी नेहमी म्हणते या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी जेवायला बसताना या देशातला शेतकरी आणि मऊ गादीवर बिछाण्यावर अंग टाकताना या देशातला जवान, दोघांचं स्मरण करावं. तेव्हा घास घशाखाली घालावा. कारण आम्ही यांचं देणं लागतो. आम्ही यांच्याविषयी कृतज्ञ असणं फार गरजेचं आहे. रणी निघता शूर न फिरे माघारी, रणी निघता शूर न फिरे माघारी, रणी निघता
खरा शूर असतो ना, ज्याचं मन दृढ आहे, ध्येयाकडे वाटचाल करणार, तो मागे वळून पाहत नाही, जाऊ की नको, जाऊ की नको, जाऊ की नको. रणी निघता शूर न फिरे माघारी, तैशा मज धीरे राख. आता महाराज पांडुरंगाला विनंती करतात, कारण संसारा हाती अंतरलो दुरी. अशा संसारामुळे मला तुझ्यापासून दूर नेले. तसं तुझ्याकडे येताना एखादा शूर जसा रणांगणाकडे जातो ना, तसा भगवंता माझं मन दृढ ठेव. याच देशाचा, याच महाराष्ट्राचा इतिहास आहे. बहलोल खान नावाचा सरदार स्वराज्यावर चालून आला ना, त्यावेळी भोशाचे आपले प्रतापराव गुजर सरसेनापती होते महाराष्ट्र राज्याचे, स्वराज्याचे. बहलोल खान शरण आला, नवे नाटक केलं. अहो, या लोकांची वृत्तीच अशी हो. नाटक केलं, शरण आलोय हे दाखवलं, आणि औदार्याचा अंतःकरण असलेल्या प्रतापराव गुजरांनी बहलोल खानाला सोडून दिलं. त्याचा परिणाम असा झाला, छत्रपती शिवाजी महाराज संतापले. ज्याच्यावर विश्वास नाही ठेवावा त्याच्यावर विश्वास ठेवला. परिणामी घात झाला. बहलोल खानाने आमच्या हजारो लाखो सैन्याचा खात्मा केला. रक्ताच्या अक्षरशः चिळकांड्या उडत होत्या, रक्ताचा चिखल झाला होता महाराष्ट्राच्या भूमीमध्ये. आणि मग संतापलेले छत्रपती शिवप्रभू प्रतापराव गुजरांना सांगतात, गनिमाला गर्दीला मिळवा तरच आम्हाला तोंड दाखवा, अन्यथा तोंड दाखवू नका. एवढं ऐकलं आणि आपल्या बरोबर फक्त 6 वीर सोबत घेतले आणि 7वे स्वतः प्रतापराव गुजर. असे 7 जण निघाले. कशा करता हो? म्यानातून उसळे तलवारीची पात. म्यानातून उसळे तलवारीची पात, म्यानातून उसळे तलवारीची पात. वेडात मराठे वीर दौडले सात. पेटीला आवाज नाही दादा दिला तुम्ही. दगडावर दिसतील अजूनी जेथल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा. काय परिस्थिती होती हो. 7ही वीर शत्रूवर चालून गेले आणि हजारो सैन्यासमोर 7 वीरांचं काही चाललं नाही. शेवटी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडावं लागलं. संपले देशासाठी, देवासाठी, धर्मासाठी. पण परिणाम असा झाला की आजही आम्ही तो इतिहास आठवतो. आजही आम्ही छत्रपतींच्या स्वराज्यातल्या या मावळ्यांना आठवतो. बाणशस्त्र साहोनी गोळी, शूरा ठाव उंच स्थळी. हे देवत्व असं फुकाफुकी मिळत नाही. आजच्या प्रत्येक तरुणानं आम्हाला स्वतःच्या लक्षात घ्यावं लागेल. व्यसनाधीनता, फॅशन या सगळ्या बाजूंपासून लांब राहूया. आमच्या मुलींच्या बाबतीत आज लव जिहादचा खूप मोठा गंभीर प्रश्न समाजामध्ये आवासून उभा आहे. आम्हाला वाटतं आमच्या इथं संकट नाही आलं, पण सातारा जिल्ह्यात सुद्धा हे संकट आहे. सगळीकडे संकट आहे. आमच्या उंबऱ्यापर्यंत संकट आलंय. आम्हाला सावध राहावं लागेल. धर्माचं शिक्षण घराघरातनं आपल्या लेकरांना देऊया. घराघरातनं त्यांना सगळे एकत्र बसून देवाची उपासना करायला शिकवूया. धर्मभावना घराघरात लेकरांच्या अंतःकरणामध्ये जागृत करण्याचं काम पालक या नात्याने आपण करूया. आई वडिलांनी येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेमीती माऊली म्हणते ना. त्यामुळे मोठ्या माणसांवर खूप मोठी जबाबदारी आहे. आपण जर आता नाही सावध झालो ना तर पुढचा काळ फार भयानक आहे. 2047 साल त्यांचा अजेंडा आहे. सगळं हिरवं करून टाकायचं. आम्ही कुठल्या पक्षाचे नाही बरं, आम्ही आधीच सांगते, आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही. धर्म जिथे आहे तिथे आपण असावं. कारण धर्मो धारयते प्रजा. धर्म प्रजेची धारणा करतो. धर्म आमचं रक्षण करतो आणि धर्माचं रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. आता जर आम्ही धर्मरक्षण नाही ना केलं तर इथून पुढचा काळ इतका भयानक आहे, आम्हाला हिंदूंना पाय ठेवायला जमीनच उरणार नाही. खूप मोठा ज्वलंत प्रश्न आजूबाजूला आता सुरू आहे. पाय ठेवायला जागा नाही उरणार. आमच्या पिढ्या सुटल्या आता, पण इथून पुढच्या पिढ्यांचं फार भयानक आहे. झोपेत कधी गळ्यावरनं तलवारी फिरतील आणि रक्ताचे पाट वाहतील याची कल्पना सुद्धा आपल्याला येणार नाही. सावध होऊया. आतापासून धर्मभावना हृदयातली, पोरांच्या लेकरांच्या हृदयातली जागी ठेवूया. कॉन्व्हेंटमध्ये घाला, मी कुठेही शाळेत घाला, माझं काही म्हणणं नाही, पण आपला संस्कार मूळ पोरांचा हरवू नाही दिला पाहिजे. आपलं मूळ जे आहे ना, मूळ संस्कार, आपली वैदिक हिंदू धर्म संस्कृती आहे, त्या संस्कृतीचा आदर करायला लेकरांना शिकवलंच पाहिजे. आणि हात जोडून सांगते, जिथे जिथे शक्य आहे चांगलं ऐकण्याची संधी मिळेल तिथं आपल्या लेकरांना घेऊन जा. कीर्तनाला लेकरांना आणत जा. काळाची फार मोठी गरज आहे. कारण मी नेहमी म्हणते, इथं येऊन कार्टी झोपली तरी चालतील, झोपेत जे ऐकतील ते चांगलं असेल आणि घरी जागेपणी टीव्हीवर जे बघतील ते वाईट असेल. त्यामुळे इथे झोपली तरी चालतील,
पण कीर्तनाला इथे लेकरांना तरुण मंडळींनी इथे मोठ्या संख्येने आलं पाहिजे. खूप अतिशय सुंदर असलेला हा उत्सव आहे आणि आपण भाग्यवान आहोत की या उत्सवाला 1-2 नाही 53 वर्षाची परंपरा आहे. 50 वर्षाच्या पुढे एक उत्सव एवढा मोठी वाटचाल करतो आणि आपण सगळ्या एवढ्या उत्साहाने, हे भाग्य आहे आपल्या सगळ्यांचं. याच आशयाने तुकोबाराय आम्हाला एक शेवटचं उदाहरण देत आहे एका सती जाणाऱ्या एका स्त्रीचं, पतिव्रतेचं, की ती सती सुद्धा पूर्वीच्या काळी सतीची प्रथा होती. अग्नीच्या दिशेने जशी वाटचाल करते ना, दृढता आहे मनाची. महाराजांचं शेवटच्या चरणातलं उदाहरण आहे. तुका भिने तुका भिने सती
करी साधाया कारण करी साधाया करी साधाया कारण करी साधाया कारण करी साधाया कारण करी साधाया करी साधाया कारण करी साधाया करी साधाया करी साधाया करी साधाया कारण करी साधाया साधाया कारण करी साधा 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 साधाया कारण करी साधाया कारण करी आरा आरा करी साधाया करी करी साधाया कारण करी साधाया कारण कारण करी करी साधाया कारण तयारी द्रोध तयारी तुका म्हणे सती अग्नन देखे जारी हमन करी साधाया कारण. बराच वेळ झालाय मला माहिती आहे, संयोजकांनी सूट दिली म्हणून थोडंसं घड्याळ आपलं पुढे गेलं, पण आपण सगळे एवढा वेळ बसला आहात. तुकोबरायांचा हा अभंग उपदेशपर प्रकरणातला आहे. हा उपदेश संतांनी आम्हाला वेळोवेळी केला, कारण त्यामागे भूमिका एकच होती, जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देहकष्टविती, परोपकार आहे. त्यामुळे देवत्व प्राप्त व्हावं या दृष्टीने आमचा प्रवास व्हावा. आज झालेली सेवा मंगलमूर्तींच्या चरणावर समर्पित करत असताना अत्यंत आनंद होतोय. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ भगवंताला नमस्कार करते. बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. सर्व टाळकरी गायक वादक सगळ्यांच्या चरणावर कृतज्ञतापूर्वक वंदन करते. संयोजकांना मनापासून धन्यवाद देते. आणि आपण सर्व श्रोतृवर्ग मंडळी बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. जे चांगलं आहे ते सगळं गुरुजनांचं आहे, ज्या काही चुका आहेत त्या माझ्या आहेत. मनापासून सगळ्यांच्या चरणी वंदन करून सेवेला विराम देते. ज्ञानेश्वर माऊली